नमस्कार सर. सर तुमचं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा. प्रकाश माधवराव सूर्यवंशी, राहणार कनेरगाव, तालुका वसमत, जिल्हा हिंगोली. बर. आज आपण तुमच्याकडे धन्वंतरीच्या जे काही ॲग्री फील्डमध्ये वेगवेगळे प्रोडक्ट आहे त्यातलं RPS 76 हे प्रोडक्ट तुम्ही वापरलंय बरोबर? वापरलेलं आहे. हे कोणत्या पिकासाठी वापरलंय? सोयाबीन पिकाकरता वापरलेलं आहे. सोयाबीन पिकासाठी वापरलं. बर. सर हे कसं वापरलं होतं सुरुवातीला? मी सुरुवातीला याची बीज प्रक्रिया केली. बर. आणि त्याच्यानंतर याच्यात 2 फवारण्या घेतल्या. 2 फवारण्या पण घेतल्या. बर. फवारण्या घेतल्यानंतर आणि बीज प्रक्रिया केल्यानंतर तुम्हाला काय फरक जाणवला त्याच्यामध्ये? RPS 76 ची जी बीज प्रक्रिया केली ते बियाणं लवकर उगवून झाली त्याची. बर. आणि बाकी सोयाबीनपेक्षा ते झाड जरा म्हणजे स्ट्रॉंग आणि निरोगी दिसलं. निरोगी. पावसाचा खंड पडला तरी हे का थोडं सुकलं नाही. अच्छा, म्हणजे पाऊस नव्हता तरी सुद्धा प्लॉट हिरवागार होता. मुळी जर उकळून पाहिली त्याची आणि RPS 76 ची बीज प्रक्रिया केलीची याला म्हणजे मुळाचं प्रमाण जास्त होतं. मुळांचं प्रमाण जास्त होतं. आणि सर अजून एक महत्वाचा बदल आपल्याला एक जाणवला जो तुम्ही अगोदर आम्हाला सांगितला की आजूबाजूच्या प्लॉटवर जो सध्या येलो मोझाईकचा सगळ्यात मोठा इफेक्ट चालू आहे तर तो इफेक्ट आपल्या प्लॉटवर होता का? नाही. ज्या मी RPS 76 जिथं वापरलं त्या प्लॉटवर येलो म्हणजे नसल्यागणितच होता. उगा कुठं दिसू लागला. पण जिथं RPS 76 वापरलं नाही तो जवळपास 40% म्हणजे मोझॅक रोगाला बळी पडला. बरं. त्याचा परिणाम म्हणून आपण जे काही सोयाबीन काढलं तर आपल्याला किती ॲव्हरेज बसलं सर? माझ्या 1 एकर मध्ये मला जवळपास 16 क्विंटलचं ॲव्हरेज भेटलं. अरे वा. 1 एकरला 16 क्विंटलचं ॲव्हरेज बसलं. आणि इतर जे शेतकरी होते ज्यांनी RPS 76 वापरलं नाही त्यांना किती ॲव्हरेज बसलं? त्याचे सरास कोणाचा 8 कोणाचं 9 असं आलेलं आहे. म्हणजे जवळजवळ दुप्पटनी तुमचं ॲव्हरेज वाढलं. बरं. मग एकंदरीत धन्वंतरीचं RPS 76 किंवा इतर प्रोडक्ट वापरून तुम्ही समाधानी आहात? समाधानी. बरं. सर असे जे काही सोयाबीनचे शेतकरी आहेत आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये तर त्यांच्यासाठी तुमचा काय सल्ला राहील? माझा सल्ला हेच राहील की RPS 76 आणि धन्वंतरीचे इतर प्रोडक्ट रासायनिक प्रोडक्ट न घेण्यापेक्षा हे इतर प्रोडक्ट आणि रिसर्च वाण घेणे. अच्छा. जसे एशियनचं कृषी गोल्ड 151. आता हे जे मला 16 क्विंटलचा उतार जे आला म्हणाल हा कृषी गोल्ड 151 एशियनचा वाण होता. अच्छा. बरोबर. म्हणजे योग्य वाणाची निवड आणि त्याला योग्य ट्रीटमेंट सुद्धा द्यावी जेणेकरून आपला ॲव्हरेज नक्कीच वाढेल. तर बघा शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी धन्वंतरीचे प्रोडक्ट रिझल्ट देतात हे आजपर्यंत तुम्ही फक्त ऐकलेलं होतं. पण प्रत्यक्ष सरांच्या शेतामध्ये त्यांनी स्वतः अनुभव घेतला की सोयाबीन सारख्या पिकामध्ये पावसाची कमतरता असताना सुद्धा सरांनी जे काही रिझल्ट घेतला, बीज प्रक्रिया केली आणि RPS 76 ची फवारणी केली, त्याबरोबर आपलं धन्वंतरीचं इम्युनिटी अल्ट्रा, फ्लोरारिच हे प्रोडक्ट त्यांनी वापरले तर खर्च कमी झाल्यानंतर सुद्धा त्यांचं उत्पादन जवळजवळ डबलनी वाढलेलं आहे. तर नक्कीच आपण सुद्धा आपल्या शेतामध्ये याचा वापर करा. किमान 10 एकर शेतापैकी 2 एकर 5 एकरला यावर्षी तुम्ही ट्रीटमेंट करून बघा. जय धन्वंतरी.